So hi friends, today we are going to learn plants structure and function standard 7 जनरल सायन्स. तर आज आपण इयत्ता 7वी सामान्य विज्ञान या विषयामधील वनस्पती रचना व कार्य हा घटक अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी पहिला प्रश्न असा आहे, व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आपल्या परिसरातील वनस्पती आपणास कशामुळे सहज ओळखता येतात. याचं उत्तरसुद्धा याच ठिकाणी दिलं आहे. या ठिकाणी बघा, द रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर्स, फ्रूट्स एक्सेट्रा ऑफ डिफरंट प्लांट्स आर डिफरंट. म्हणजेच प्रत्येक वनस्पतींचं जे मूळ असेल, खोड असेल, पान असेल, फूल असेल व फळ असेल हे वेगवेगळं असतं. वी कॅन आयडेंटिफाय प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दीज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स. व यावरूनच आपण वनस्पतीमधील वेगळेपण ओळखू शकतो. आणि सेकंड क्वेश्चन आहे, विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट. वनस्पतींचे विविध अवयव कोणते. हा प्रश्न सर्वांना येण्यासारखा आहे. मागच्या वर्षी तुम्ही शिकला असतालच की वनस्पतींचे अवयव कोणते आहेत. विच आर दी पार्ट्स ऑफ प्लांट. तर रूट, स्टेम, लीव्स, फ्लावर्स अँड फ्रूट्स, दीज आर दी पार्ट्स ऑफ प्लांट्स. सो लेट अस नाव अक्वाइंट आवर सेल्व्स विथ दीज प्लांट्स ऑर्गन्स इन ग्रेटर डिटेल. तर आज आपण ह्याच अवयवांचा अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात पहिला जो अवयव आहे प्लांट्सचा तो म्हणजे रूट. याला आपण मूळ म्हणतो. आता मूळ म्हणजे काय तर सुरू करूया, बघूया काय नेमकं. तर द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड द रॅडिकल अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉइल इज कॉल्ड द प्ल्युम्युल. म्हणजे ह्या ठिकाणी बघा, आपण मागच्या वर्षी बघितलं आहे की रूट हॅव टू टाइप्स. वन इज टॅप रूट अँड सेकंड इज फायब्रस रूट. बिफोर दॅट वी नो दिस इज सीड. आपल्याला माहीत आहे की बी म्हणजे सीड, यापासून झाडाची उत्पत्ती निर्मिती होते. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड रॅडिकल. म्हणजे हा जो पार्ट आहे हा सीडच्या आतमधून जमिनीच्या आतमध्ये, सीडमधून जमिनीमध्ये वाढतो, त्यास म्हणतात रॅडिकल. रॅडिकल म्हणजे काय तर आदिमूळ. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉइल इज कॉल्ड प्ल्युम्युल. व असा भाग की जो बीमधून येऊन जमिनीच्या वर वाढतो त्यास प्ल्युम्युल म्हणजेच अंकुर असं म्हणतात. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकल ग्रोज इन टू द ग्राउंड. The root is thick near the ground and gradually taper to a pointed end. This part of the plant growing below the soil for support is called root. So this is actually what is root. In this paragraph, the definition of root, what is actually root. तर काय आहे नेमकं तर आदिमूळ म्हणजेच रॅडिकल. तर आदिमूळपासून म्हणजे रॅडिकलपासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीच्या खाली होत राहते. त्याचबरोबर त्या मुळाची वाढ होताना तो भाग खूप जाडसर होत असतो व पुढे तो निमुळता व टोकदार होत जातो. तर हाच भाग जमिनीखाली आधारासाठी वाढत असतो. त्याच भागास मूळ असं म्हणतात. म्हणजे ही एक रूटची डेफिनेशनसुद्धा म्हणता येईल, एक व्याख्यासुद्धा म्हणता येईल. ह्या ठिकाणी आपणास एक डायग्राम पाहायला मिळते. ती डायग्राम आहे टॅप रूटची. तर टॅप रूट काय आहे. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस अ सेकंडरी रूट दॅट ग्रोज ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. रूट्स सपोर्ट द प्लांट. दिस टाईप ऑफ रूट इज कॉल्ड टॅप रूट. म्हणजेच जमिनीमध्ये काही झाडांची जी मुळं आहेत त्यांना उपमुळे फुटतात, म्हणजे सेकंडरी रूट फुटतात व ती
जमिनीमध्ये खूप दूरवर वाढतात व दूरवर पसरतात, त्यामुळे झाडाला आधार मिळतो. अशा झाडांना सोटमूळ म्हणजेच टॅप रूट असं म्हणतात. तर ही जी डायग्राम आहे ही आहे टॅप रूटची डायग्राम. यामध्ये हे जे आहे तुम्ही पाहता हे आहे सेकंडरी रूट. हे आपण मेन रूट म्हणता येईल याला, प्रायमरी रूट. याला हे सेकंडरी रूट आले आहे. त्यावर बघूया, रूट्स हॅव बिअर हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स. ह्या रूटला बारीक बारीक हेअर दिसत आहे, म्हणजे बारीक बारीक केस दिसत आहे, त्यांना आपण म्हणतो रूट हेअर्स. त्याचबरोबर द टीप इज कवर्ड बाय कॅप लाईक स्ट्रक्चर कॉल्ड रूट कॅप. दिस इज रूट टीप म्हणजे मुळाचा निमुळता भाग, व ह्या भागाला एक कॅप लाईक स्ट्रक्चर म्हणजे टोपीसारखं आवरण आहे, त्याच आपण रूट कॅप म्हणतो. याचा उपयोग काय होतो? द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टीप फ्रॉम इंजुरीज. म्हणजेच रूट कॅपमुळं त्या रूट टीपला कोणत्याही प्रकारची इजा पोहोचत नाही, हा त्याचा उपयोग होतो. जसं पहिलं आहे टॅप रूट, त्याचप्रमाणे सेकंड जे आहे ते आहे फायब्रस रूट. ह्या ठिकाणी फायब्रस रूटचे एक तुम्हाला डायग्राम चित्र पाहायला मिळेल. हा एक कांदा आहे, या ठिकाणी फायब्रस रूट असा आहे. त्याचबरोबर जर तुम्ही गवत बघितलं असेल, जर आपण गवत जमिनीमधून उपसून काढलं तर ते जे रूट आहे, मूळ म्हणता येईल, ते एक प्रकारचं फायब्रस रूट आहे. आता फायब्रस रूट म्हणजे काय, तर त्याला म्हणतात तंतुमय मूळ. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड फायब्रस रूट. म्हणजे तंतुमय, त्याच्या नावातच हे खोडापासून जे फुटणारे तंतूसारखे जे मुळं आहेत त्यांना तंतुमय मूळ असं म्हणतात. दस म्हणूनच देअर आर टू मेन टाईप ऑफ रूट्स, टॅप रूट्स अँड फायब्रस रूट. म्हणजेच याचा अर्थ असा होतो आहे की मुळांचे दोन मुख्य प्रकार आहेत, टॅप रूट आणि फायब्रस रूट. म्हणजेच तंतुमय मूळ व सोट मूळ हे दोन मुळांचे मुख्य प्रकार आहेत. त्यानंतर जो सेकंड पार्ट आहे तो म्हणजे स्टेम. म्हणजे वनस्पतींचा जो दुसरा अवयव आहे तो म्हणजे खोड, स्टेम. जसं आपण बघितलं की बीमधून जमिनीच्या आतमध्ये जो भाग जातो तो म्हणजे मूळ, व बीपासून जमिनीच्या वर जो भाग येतो तो म्हणजे खोड. तर इथे एक तुम्हाला डायग्राम पाहायला मिळेल, ती पार्ट्स ऑफ स्टेम. खोडांचे काही विविध भाग दाखवलेले आहेत. द स्टेम ग्रोज अबाव द सॉइल फ्रॉम द प्लिमोल ऑफ द स्प्रूटिंग सीड. ॲज द स्प्रूट ग्रोज द लेंथ ऑफ द स्टेम ग्रॅज्युअली इन्क्रीज. म्हणजेच इथं बघूया आपण की बीमधून जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास आपण खोड म्हणतो. तसेच ते खोड जे जसं जसं वर वाढत जाणार आहे तसं तसं त्याची लांबी व जाडीसुद्धा वाढत जाते. ज्यावेळेस खोडाची वाढ होते, आता इथं बघूया डायग्राममध्ये, ह्या भागातून याला आपण म्हणूया ग्रोविंग एंड. म्हणजे ह्या भागामधून त्या खोडाची स्टेमची वाढ वरती वरती तसेच होत राहते. एक प्रकारचं बड आहे म्हणजे कळी. तुम्ही बऱ्याचशा कळ्या बघितल्या असतील, गुलाबाचा असेल किंवा जास्वंदाचा असेल, विविध प्रकारच्या फुलं जे आहेत त्याप्रमाणे. त्यानंतर ही जी भाग बघा, इथं एक भाग आहे, कट आहे, इथे एक कट आहे, इथे एक कट आहे. ही जी कट आहेत याच म्हणतात नोड. याला म्हणतात नोड. नोड म्हणजे काय, तर पेर. जसं तुम्ही ऊस बघितला असेल, ऊसाला जसं असतात नोड्स त्याप्रमाणे. त्या दोन नोड्सच्या मधला जो भाग आहे त्याला म्हणतात इंटरनोड. हा जो भाग आहे हा याला म्हणतात इंटरनोड. इंटरनोड म्हणजे काय, तर कांडे. म्हणजे जसं ऊसाची कांडी असते ना, आपण तो कांडी आहे तसं हा जो आतला भाग आहे तो इंटरनोड. जे मध्ये रेषा आहेत त्या नोड्स. पुन्हा एकदा बघूया, ह्या ज्या रेषा आहेत मध्ये त्या नोड्स, आणि ह्या दोन नोड्सच्या मध्ये जो भाग आहे त्याला म्हणतात इंटरनोड. द पार्ट बिटवीन टू नोड्स. अँड द पार्ट बिटवीन लीफ अँड स्टेम मीन्स दिस पार्ट. दिस इज बड. म्हणजे ह्या ठिकाणाहून नवीन फांदी असेल किंवा नवीन पान असेल त्याची निर्मिती होते, म्हणून त्या आपण बड एक कळी आहे.
तर बघूया. There are nodes on the stem. Leaves come out at the node. Leaves come out. ह्या ठिकाणाहून पानाची निर्मिती होते. The part of the stem between two nodes is called internode. The part of the stem between two nodes is called internode. The tip or the apical end of the stem is called bud. This is tip or apical end. It is called bud. So observe a branch of any plant and identify its different parts as per the diagram. ज्याप्रमाणे या चित्रामध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या आसपास कोणत्याही झाडाची एक फांदी घ्या व त्या फांदीचे निरीक्षण करा व त्यामध्ये नोड व इंटरनोड बड कुठे आहेत हे शोधून काढा. तिसरा व महत्त्वाचा थर्ड नंबर ऑर्गन व पार्ट म्हणता येईल तो आहे लीफ. लीफ म्हणजे पान. हा खूप महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला चित्रामध्ये 4 प्रकारचे पानं दिसत असतील. तसे पानाचे बरेच प्रकार आहेत. लीव्ज ग्रो फ्रॉम द नोड्स ऑन द स्टेम. लीव्ज आर जनरली थिन. पानं हे सामान्यतः पातळ, पसरट आणि फ्लॅट अँड ग्रीन इन कलर. म्हणजेच पानं जे आहेत ते साधारण हिरव्या रंगाचे असतात, पातळ असतात. The broad spread out part of the leaf is called leaf blade. म्हणजेच पसरट भाग जो आहे त्याला आपण लीफ ब्लेड म्हणजे पर्णपत्र. म्हणजे बघा हा जो भाग आहे तुम्हाला दिसतो हा सपाट भाग याला आपण म्हणतो लीफ ब्लेड. इथं चित्र दिसतंय. अँड इट्स इज इज कॉल्ड लीफ मार्जिन. इज दिस आर द लीफ जी ही कडा जी आहे ही इज आहे याला आपण म्हणतो लीफ मार्जिन. ह्या पानामध्ये सुद्धा प्रत्येक पानाला जी आहे ती लीफ मार्जिन प्रत्येकाला आहे. द टीप ऑफ द लीफ इज कॉल्ड द लीफ अपेक्स. दिस इज द लीफ अपेक्स. देअर आर लीफ अपेक्स. टीप म्हणजे टोक जे आहे म्हणजे पानाचं जे पुढचं टोक आहे म्हणजे पर्णाग्र यास आपण लीफ अपेक्स असं म्हणतो. इट मे बी टॅपरिंग, पॉइंटेड ऑर राऊंडेड. साधारणतः ते टोकदार, निमुळत, गोलाकार अशा प्रकारचे असतात. Leaves of some plants have a stalk called a petiole. म्हणजेच काही वनस्पतीच्या पानांना पेट्योल म्हणजे देठ सुद्धा असतात. तर या ठिकाणी बघा ह्या ठिकाणी ते आहे पेट्योल देठ. या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ते पाहायला मिळेल. Leaves of some plants do not have petioles. The portion of the leaf attached to the stem is called the leaf base. Where is leaf base? Here. These are the leaf base. तर leaf base म्हणजे काय नेमकं तर खोडाशी जोडलेला भाग जो आहे त्याला आपण म्हणतो leaf base. म्हणजे हा जो भाग आहे हा डायरेक्ट खोडाशी स्टेमशी जोडलेला असतो तो आहे leaf base. Small leaf like structures may be present near the leaf base. These are called stipules. These are the stipules म्हणजे लीफ लाईक स्ट्रक्चर. साधारण हे पाण्यासारखंच असतं की जे लीफ बेस व पेट्योलच्या दरम्यान उगवतं. पुढे लीव्स ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवायडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड रीप. सच लीव्स आर कॉल्ड सिंपल लीव्स. मीन्स हियर आर 2 types of leaves. One is simple leaves and second is compound leaves. So what is the difference between simple and compound? आपण बघितलं की काही झाडांची जी पानं आहेत ते पूर्ण एकच असतात. ते आपण त्याला म्हणतो साधं पान. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. Means here we learn the leaf have 2 types. Simple leaves and compound leaves. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single mid rib. Such leaves are called simple leaves. म्हणजे ह्या प्रकारे याला म्हणू शकतो की हे आहे साधं पान simple leaves. And however, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflets. Such leaves are called compound leaves. Means simple leaf
and compound leaf are the two main types of leaves.